कर्मयोगी गाडगे महाराज व ब्रह्मलीन ऋषी संत घोसरकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सामदा येथे सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवनपाल महाराज वडाळीकर यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले होते. ब्रह्मलीन ऋषी संत घोसरकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामदा येथील मठसंस्थान येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे आणि 20 तारखेला कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या खंजिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणारे सप्त खंजिरी वादक पवनपाल महाराज यांचे कीर्तन पाहण्यासाठी संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील लोकांनी गर्दी केली होती. पवनपाल महाराज यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले की व्यसन करू नका, आपला संसार उद्ध्वस्त करू नका. तरुण व लहान मुलांना समाज प्रबोधन केले. गाडगे महाराज व तुकडोजी महाराज यांचे विचार आपल्या प्रबोधनातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते सतत करत असतात. संपूर्ण संचा असल्याशिवाय कीर्तन होत नाही, म्हणून महाराज सोबत तबलावादक राधेश्यामजी खडसे, हार्मोनियम वादक प्रभाकरजी हिवराळे, गायनाचार्य पद्माकरजी वाकोडे व अंकुश गावट या पूर्ण संच घेऊन महाराजांनी कीर्तन पूर्ण केले. शेवटी सामूहिक प्रार्थनेने कीर्तनाची सांगता केली. AS न्यूज महाराष्ट्रकरिता प्रतिनिधी चेतन कुटेमाटे. बाईचा नवरा जगला, पण कसा जगला मी तिच्या मैत्रिणीले काही लढ येत नाही. ते काय करते, तोंडाचा ठोका काढते डोळ्यावर लावते. तिच्यापाशी येते, तिला माहित असते हिचा नवरा कसा आहे, यानं काय काय केलं आयुष्यभर. मग ते रळ्यात तिला काय म्हणते माहित आहे, बाई तुझा नवरा कसा होता मला माहित आहे ना बाई. तुझा नवरा जगला, पण कोणाचा चांगलं केलं नाही बाई. मागच्या लोकसभेच्या वेळेस कोणत्या पक्षाचे 10 लाख खाल्ले, घरावर स्लॅब टाकला होता बाई. जिल्हा परिषद पंचायत समिती पर्यंत वाचला असता, घरात टाईल बसवत. आता हे कीर्तन 2.5 घंट्यात कोणाले ना कोणाले झोमते 100%. मग याची टीका होईल. मग टीका फेकायचं काही घेणं नाही. जे आपले आहेत ते आपलेच असतात. मी कधी 40 लोक मला वाईट म्हटलं त्यांच्या इकडे लक्ष नसतं देत. जे 60 लोक प्रेम करतात तेव्हा त्याला काय जिजनू पर नव्हती बाई. तिची मैत्रीण येते, बाई पुष्पाबाई लढू नको बाई, लढू लढू डोळे सजून गेले. नाही ना पार्वताबाई तुला काय सांगू बाई.